मस्तसा असा विला. थंड या ठिकाणी वारा सुटलेला आहे, म्हणजे कुणालाही त्रास न होणार. वरतून नजारा बघायची मजा वेगळी असते. हा बाहेरचा इथे असं हे वॉशरूम आहे. जेवणासोबत गोडवा. असं वाटतं की इथेच झोपावं. स्वच्छता मेन आहे. शिवाय इथे इव्हेंट्स पण होतात. 4 प्रकारचे नॉनव्हेजचे आयटम आहेत. मुंबईपासून एकदम जवळ पडतं ना. तुला सर्वात जास्त कुठल्या गोष्टी आवडल्या? तर हे बघा, आपण या ठिकाणावरून आलो, म्हणजे मांडवावरून. इथून मांडवावरून आल्यानंतर हा संपूर्ण रस्ता आहे ना, तो अलिबागच्या दिशेने जातो. आणि इथे मध्ये हा फाटा आहे ज्याचं नाव आपण पाहू शकतो, नांदाई पाडा म्हणून आहे. आणि त्या नांदाई पाडामध्ये आपल्याला इथे आतल्या बाजूला जायचं. एक साधारण 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती बाईकने आपण पोहोचणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आता आपण आहोत अलिबागमध्ये, अलिबागमधील झिराड या गावामध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे पाहत आहेत तिथे आपण राहायला आलेलो आहे. इथे येण्यासाठी आपण प्रवास केला होता, ते मुंबई टू अलिबागचा प्रवास केला होता, तो रोरोने प्रवास केला होता. तो तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलाच असेल. म्हणजे रोरोने आपण मांडवापर्यंत आलो आणि मांडवा जेटीच्या इथून जो 9 किलोमीटरच्या अंतरावरती झिराड गावामध्ये इथे आपण पोहोचलो. इथे जे मागे आपण जो विला पाहतोय, सुंदर विला आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये, आणि खूप जबरदस्त वाटलं आहे. म्हणजे आम्ही ॲक्च्युली इथे बॅग वगैरे आतमध्ये ठेवून आम्ही इथे बाहेर सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. याचं नाव आहे भूमी ऑक्सिजन विला आणि हे मॅनेज केलं जाते सुसेगड एस्केपतर्फे. म्हणजे सुसेगड एस्केपबद्दल सांगायचं म्हणजे मी यांची सोशल मीडिया पाहिली होती, तर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या ज्या प्रॉपर्टी असतात ते ह्यांच्यातर्फे मॅनेज केले जातात. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, बुकिंग केली आणि या ठिकाणी मी आता पोहोचलेलो आहे. त्यांच्याबद्दल ऐकलं होतं, त्यांच्याबद्दल पाहिलं होतं. तर बघूया व्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. म्हणजे हा जो विला आहे त्याच्यापासून जवळ कोणते कोणते ठिकाण आहेत जिथे आपण फिरू शकतो, या विलाच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा आहेत ज्या आपल्याला पुरवल्या जातात, इकडलं फूड आणि इतर गोष्टी. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथूनच एंट्री केल्यावरती इथे मस्त मोठी जागा आहे. म्हणजे तिथे खेळू वगैरे शकतो. तिथे पाळणे लावलेले आहेत. त्याच्या पुढे मस्त स्विमिंग पूल आहे आणि त्याच्याच पुढे आहे मस्तसा असा विला, जिथे आता 2 दिवस आम्ही राहणार आहोत. त्याच्याच बाजूला छोटंसं क्रिकेट खेळायला वानखेडे स्टेडियम आहे. आणि इथे अशा आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहेत आमच्या. आणि आजूबाजूला मस्त असे झाडं बिडं आहेत. तर खूप सुंदर वाटतंय, एकदम निसर्गाच्या सानिध्यात 2 दिवस छान जातील. आणि ॲक्च्युली तुला माहिती आहे की आपण ज्या प्रकारे फोटोज पाहिले होते, ज्या प्रकारे व्हिडिओज पाहिले होते ना, सेम तसं आहे या ठिकाणी. आणि काय होतं माहिती का, अलिबाग आहे हे मुंबईपासून एकदम जवळ पडतं ना, की चला जाऊन येऊया, 2 दिवस राहून येऊया असं होऊन जातं. की प्रत्येकाचं आयुष्यात बिझी लाईफ एवढी झाली आहे ना की कंटाळलेला असतो माणूस. आणि त्याच्यामध्येच कुठेतरी अशी विरंगुळ्याची या निवांताची खरंच गरज असते. आणि त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत व्हिडिओमध्ये नक्की बनून राहा. या व्लॉगच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा या ठिकाणी आहात असं आम्ही नक्की तुम्हाला अनुभव देऊ. तर हे बघा, इथे आता आमची जेवणाची इथे व्यवस्था झालेली आहे. जेवणाचा टाईम पण झाला, खूप भूक पण लागली आहे. इथे जेवणामध्ये तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी आज व्हेज आहे, मंगळवार आहे. सो चपाती, पापड, बटाटा भजी, कांदा भजी, इथे संपूर्ण सलाड आहे, म्हणजे काकडी, गाजर, कांदा वगैरे. या ठिकाणी हिरव्या वाटाण्याची भाजी आहे, शेंगा वगैरे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे बटाट्याची भाजी आहे आणि इथेही गोडी डाळ आहे. आणि राईस आपण थोड्या वेळाने घेणार आहे. बघ ना कशी आहे ते. ही पावटा आहे वाटतं ना, माहिती नाही कसली व, मला तर हिरवी वाटणे वाटली. पावटा हे घरगुती लोणचं आहे. अच्छा, हां द्या द्या द्या. घरगुती लोणचं टेस्ट कशी आहे का? घरगुती एकदम मस्त आहे. हां, घरी बनवतो तशा टाईपमध्ये आहे. आणि भजी वगैरे. ही भाजी बटाटा भाजी. हां, कसं आहे? ॲक्च्युली आता भजी आहे ना, आता पाऊस असताना तर आता अजून मजा आली असते ना. थोडं मगाशी वातावरण झालेलं होतं. हां, तर चला या ठिकाणी आता जेवणासाठी या खूप भूक लागली. ॲक्च्युली सकाळी नाश्ता केला होता, पण आता मी इथे आता जेवणाला सुरुवात केली आहे. तुम्ही पण जेवायला या. मंदार कसं आहे? मस्त. तर आता या ठिकाणी आपलं जेवण संपलेलं आहे. जेवण खूप सुंदर होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती पद्धतीचं होतं. आता जेवण संपल्यावरती जेवणासोबत गोडवा म्हणून या ठिकाणी गुलाबजाम आहे. आता आम्ही जेवू, त्याच्यानंतर थोडंसं इथे निवांत बसू आणि संध्याकाळी बाहेर पडू. म्हणजे संध्याकाळी कसं आहे की कुठल्याही आपण ठिकाणी गेल्याच्या नंतर आसपासचे जवळचे जे फिरण्याची ठिकाणं असतात तिथे जाण्यासाठी नक्कीच आपल्याला मजा असते. तर आपण त्या ठिकाणी जाणार आहे. तर गुलाबजाम खायला आहे. तर हे बघा, आता आपण आतमध्ये आलो आहोत या प्रॉपर्टीच्या. आणि तुम्हाला पहिलं ही प्रॉपर्टी दाखवतो. इथे आल्या इथे हा मोठा असा लिव्हिंग रूम आहे, ज्या ठिकाणी आपण खाली पाहू शकतो चेअर, बेड वगैरे सर्व आहे. शिवाय इथे
टी व्हीसुद्धा आहे, मनोरंजनासाठी कॅरम वगैरे गेम वगैरे या ठिकाणी आहे. आणि आल्याला फर्स्ट इम्प्रेशन असते ते मस्त पडलेलं आहे. त्याच्याच बाजूला आपण इथे आलो तर या ठिकाणी इथे डायनिंग रूम आहे, म्हणजे आपण या ठिकाणी जेवू वगैरे शकतो. बाहेरच्या साईडला आपण पाहू शकतो मोठी विंडो वगैरे आहे, बाहेर स्विमिंग पूल आहे आणि इथे छोटंसं किचन टाईप आहे. हां, आणि इथे फ्रीज पण आहे आणि इथे लिव्हिंग रूमच्या बाजूला या ठिकाणी वॉशरूम पण आहे. तर या विल्यामध्ये टोटल 4 रूम आहेत, 2 खालती आहेत आणि 2 वरती आहे. आम्ही वरच्या 2 घेतलेल्या आहेत, पण खालच्या रूम कशा आहेत ते आपण पाहूया. आपण जातोय पहिल्या रूम नंबर 1 मध्ये. हां, तर हे बघा इथे आतमध्ये आलेलं पहिलं आपण या ठिकाणी पाहतोय ते वॉर्डरोब आहे, म्हणजे काही आल्यावरती आपल्याकडे काही सामान वगैरे बॅगा वगैरे असेल आपण या ठिकाणी ठेवू शकतो. इथे आतमध्ये आल्यावरती खूप मोठा असा रूम आहे या ठिकाणी, ज्याच्यामध्ये आपण सोयीमध्ये पाहू शकतो. इथे टी व्ही आहे, इथे सोफा कम बेड आहे, इथे ही मोठी अशी विंडो आहे ज्याच्यामध्ये आपण बाहेरचा संपूर्ण नजारा निसर्ग पाहू शकतो. इथे हा मस्तपैकी असा बेड आहे, फॅन आहे प्लस AC पण आहे. आणि इथे सर्वात मेन गोष्ट इथे आहे ती वॉशरूमचे इथे आपण पाहू शकतो. मस्त मिरर वगैरे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आहे. हां, आता पाहिली आपण ही रूम नंबर 1 पाहिली. कसं आहे की कधी कधी कुठल्या कुठल्या ठिकाणी ना 4 रूम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात, त्याच्यामुळे आपण जात आहोत दुसऱ्या रूमच्या इकडे. ही आहे बरोबर समोर रूम नंबर 2. हां, हे बघा ही रूम नंबर 2. इथे सेम इथे कपाट आहे, इथे बेड आहे, टॉवेल्स वगैरे सर्व ठेवलेलं आहे. इथे वॉशरूम आहे आणि प्रत्येक ह्याला आपण ना व्हेंटिलेशन पण पाहू शकतो. मोठ्या मोठ्या विंडो आहेत. हां, आणि AC फॅन आणि इथे टी व्ही हे प्रत्येक रूममध्ये आहे. हे पण सेमच असेल ना. मेन स्वच्छ. अरे सुंदर वाटतं रे. स्वच्छता मेन आहे. हां, आता आपण चाललो आपल्या रूममध्ये वरती. चला. तर हे बघा आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलो. फर्स्ट फ्लोअरला आल्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात मोठा असा इथे लिव्हिंग रूम आहे. इथे आल्या इथे या बाजूला बाहेर आपण पाहू शकतो. इथे पहिलं आपण बाल्कनीमध्ये जातो आहे आणि बाल्कनीमध्ये गेल्यावरती इथे मस्त हा पाळणा आहे आणि इथे हा बाहेरचा संपूर्ण व्ह्यू. आता मी तुम्हाला दाखवतो आमची खोली. इथे पहिल्या माळ्यावरती पण या 2 रूम आहेत. ही आहे रूम नंबर 3 आणि रूम नंबर 4. रूम नंबर 4 आहे ती रोहन आणि मंदारने घेतलेली आहे ही. आणि ही तुम्हाला दाखवतो तर रूम नंबर 3 ज्या ठिकाणी आम्ही राहणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे ही रूम नंबर 3 आहे, ज्याच्यामध्ये आल्यावरती इथे आपल्याला इथे आपण टी व्ही पाहू शकतो. इथे वॉर्डरोब आहे. इथे वरती मला वाटते एक्स्ट्रा बिछाने आहेत, म्हणजे जर कोणी एक्स्ट्रा पर्सन असेल तर ते या ठिकाणी झोपू शकतील. इथे मोठा असा हा सोफा आहे. वरच्या बाजूला आपण पाहतो आहे तर या ठिकाणी AC आहे. इथे पंख्याची पण व्यवस्था आहे. वाव, सिलिंग पण मस्त वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॉशरूम. तर हे बघा इथे असं हे वॉशरूम आहे आणि स्वच्छ आहे आणि हेच सर्वात महत्त्वाचं असते. इथे आपण पाहू शकतो तर बेडच्या बाजूला जिथे छोटंसं असं ड्रॉवर आहे, म्हणजे काही आपलं वॉलेट वगैरे याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रूममधून हा बाहेरचा नजारा. इथे ही छोटीशी अशी बाल्कनी आहे. छोटीशी नाही म्हणता येणार, मोठीच आहे. आणि या बाल्कनीमधून इथून समोरचं आपण दृश्य पाहू शकतो. इथून आपण एंट्रन्स केलं होतं. इथे आपण खाली बाईक पार्क केलेले आहेत आणि इथे हा स्विमिंग पूल आणि त्याच्या बाजूला तिथे जेवणाची व्यवस्था. सुंदर. तर आता मी या ठिकाणी जेवून बसलेलो आहे. ही जी जागा आहे ना ती भाई कमाल आहे, कारण कसं आहे एकदम सावली आहे, निवांत आहे आणि खूप सारा असं नैसर्गिक वारा आहे. इकडे जे भूमी ऑक्सिजन व्हिल आहे ज्या ठिकाणी आपण आलो आहे त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे या ठिकाणी टोटल 4 रूम आहेत, 2 लिव्हिंग रूम आहेत. त्या 4 रूमबद्दल सांगायचं म्हणजे 2 ग्राउंड फ्लोअरला आहे आणि 2 फर्स्ट फ्लोअरला आहे. आम्ही फर्स्ट फ्लोअरच्या घेतल्या कारण की वरतून नजारा बघायची मजा वेगळी असते. कसं आहे की सोमवार ते गुरुवार इथे जे येतात गेस्ट येतात, जे पर्यटक येतात ते सिंगल रूम पण बुकिंग करू शकतात. आणि शुक्रवार शनिवार आणि रविवार ते ग्रुप पॅकेज असते, म्हणजे उदाहरणार्थ कुठले मित्रमैत्रिणी आले किंवा कुठले कुटुंब आलं तर ते या ठिकाणी एन्जॉय करू शकतात. कसं आहे की फक्त आपलेच माणसं असतील आणि बाहेरचा कोणी नसेल ना तर व्यत्यय पण नसतो आणि एन्जॉय करायला मजा पण येते. त्याच्यामुळे शुक्रवार शनिवार रविवार तुम्ही जर मोठा ग्रुप असेल उदाहरणार्थ 15 जण 20 जण तर तुम्ही या ठिकाणी बिंदासपणे येऊ शकतात. आता मी या ठिकाणी आलो होतो ते सुसेगड एस्केपच्या थ्रू या ठिकाणी आलो होतो. आणि कसं आहे की त्यांच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी ते मॅनेज करत असतात, म्हणजे उदाहरणार्थ अलिबागमध्ये आहे, मुरबाडमध्ये आहे, कर्जतमध्ये आहे किंवा दापोलीमध्ये अशा ठिकाणी ते असतात.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे पण जे मालक असतात, ज्यांची प्रॉपर्टी असते, ज्यांचं होमस्टे असते, ज्यांचा विला असतो आणि ते काही काळापासून म्हणजे बंद असते, तर अशा वेळेला तुम्ही ह्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. म्हणजे कसं आहे की ते तुमचंही मॅनेज करतील. त्या ठिकाणी ते सर्व गोष्टी करून, सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी पर्यटक आणणे, लोकांना आनंद देणे आणि तुमच्या संपूर्ण प्रॉपर्टीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला ते नक्कीच मदत करू शकतात. तर आम्हीसुद्धा त्यांच्या थ्रूच आलो होतो बुकिंग करून. तुम्हाला स्टार्टिंगला बोलल्याप्रमाणे की सोशल मीडियावरती पाहिलं आणि जवळ होतं, तर म्हटलं आपण या ठिकाणी जाऊया. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही फिरण्यासाठी निघतो आहे. इथे तसं पाहायला गेलं तर बीचेस भरपूर आहेत. म्हणजे कीम बीच आहे, नागाव बीच आहे, रेवदंडा बीच आहे, वर्सोली बीच आहे, आवाज बीच आहे, कीम बीच आहे, अलिबाग बीच आहे, भरपूर बीच आहेत आणि त्याच्यावरती वॉटर स्पोर्ट्स पण असतात. पण आता सध्या पावसाळा सुरू होणार आहे, त्याच्यामुळे वॉटर स्पोर्ट्स त्या ठिकाणी बंद केलेले आहेत. शिवाय याच्या या बाजूला गेलं तर कनकेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर वगैरे भरपूर सारे फिरण्यासारखे ठिकाण आहेत. एक साधारण 2 किलोमीटर 5 किलोमीटर अशा अंतरावरती आहेत फक्त. तर आता आम्ही जातो आहे बीचवरती. पहिला आम्ही जातो ते आवाज बीचवरती, कारण की तो खूप सुंदर आहे. त्या ठिकाणी कोणी नसतो आणि एकदम शांत असा तो समुद्रकिनारा आहे. त्या ठिकाणी आपण जातो आहे. आता ॲक्च्युली या प्रॉपर्टीच्या इथे येऊन म्हणजे या विलाच्या इथे येऊन आमचा अर्धा दिवस झालेला आहे. खूप मस्त वाटलं. म्हणजे खरी मला रिलॅक्स कधी वाटलं माहिती आहे, जेव्हा मी स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली. जो दिवसभराचा थकवा होता ना तो पटकन निघून गेला. आणि आता मी असा प्लॅन केला आहे ना की फिरून आल्याच्या नंतर संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान थंड पाण्यामध्ये पुन्हा मी स्विमिंग पूलमध्ये जाणार. तर आता आपण जाऊया फिरायला, नंतर आपण स्विमिंग पूलमध्ये भेटूया. तर आता आम्ही या सुरूच्या वनामध्ये पोहोचलेलो आहे आणि हा बीच आहे तो आवाज बीच आहे. खूप सुंदर, शांत आणि ॲक्च्युली शांत आणि सुंदर ह्याच्यामुळे आहे ना की तो मेन रोडपासून खूप आतमध्ये आहे आणि आतमध्ये असल्यामुळे जास्त पब्लिक येत नाही आणि जास्त पब्लिक येत नाही म्हणूनच हा समुद्र किनारा खूप सुंदर आहे. म्हणजे इथे पाहू शकतो सुरूच्या वनामध्ये खूप लांबपर्यंत म्हणजे कोणीच दिसत नाही. आम्हीच चौघे या ठिकाणी दिसतोय आणि आता मी तुम्हाला दाखवतो समुद्र किनारा कसा दिसतो. या ठिकाणावरून सनसेट आहे ना खूप मस्त वाटतो. तर हा बघा इथे आपण पाहतोय तो आवाजचा समुद्र किनारा आहे. आणि खूप लांबपर्यंत ही किनारपट्टी पसरलेली आहे आणि खूप मस्त वाटते या ठिकाणी. तर हे बघा आता आम्ही मस्त या ठिकाणून फिरून पुन्हा या विलाच्या इथे आलेलो आहोत आणि इथे आपल्याला नाश्ता, इथे वडापाव आहे, मिरच्या पण तळलेल्या आहे आणि आपली चहा पण येते. आणि आता हा आम्ही नाश्ता करून इथे आम्ही पुन्हा एकदा स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. बघ कशी आहे टेस्ट. वडा मस्त आहे. घरगुती. हां. तर हे बघा हा संपूर्ण आहे तो इकडला नाईट व्ह्यू आहे आणि खूप सुंदर वाटतोय. हा बघा हा अँगल एक नंबर वाटतोय आणि इथे हा स्विमिंग पूल आहे. खूप थंड या ठिकाणी वारा सुटलेला आहे आणि आता मी फिरून आलेलो आहे, दमलेलो आहे, पूर्ण घामटलेलो आहे आणि इथे जाण्याची आता मस्त मजा आहे. त्या ठिकाणी धनश्री आता उतरते. मला पोहायला नाही येत. तर या ठिकाणी आता जेवणाची वेळ झाली. जेवणामध्ये तुम्हाला सांगतो काय काय. या ठिकाणी भाकरी आहे आणि भाकरीची साईज पाहू शकतो आपण, खूप मोठी आहे. तांदळाची भाकरी आहे, आपण या ठिकाणी चॉईस केली होती. त्याच्यानंतर इथे मटकी आहे ना त्यांचे. हां, इथे मटकीची भाजी आहे. त्याच्यानंतर मटर पनीर आहे आणि इथे आपण सलाड घेतलेला आहे. इथे पापड आहे आणि इथे डाळ आहे आणि डाळ पण मला खूप आवडते. तर आपण आता पहिली ट्राय करणार आहे मटर पनीर. मटर पनीरची भाजी सुंदर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुपारचं पण जेवण आणि आतारचं पण जेवण एकदम घरगुती पद्धतीचं आहे, म्हणजे कुणालाही त्रास न होणारं. तर आता आपण खूप भूक लागली, म्हणजे आजचा संपूर्ण दिवस आहे तो दगदगीचा होता, मजेचा होता आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी तर जेवायला बसलेलो आहे. तर तुम्ही सुद्धा जेवायला या. तर हे बघा आता आम्ही आलो आहोत टेरेसवरती. कसा गेला आजचा दिवस? खूप छान गेला, एकदम रिलॅक्स मध्ये गेला. आणि या विलाबद्दल सांगायचं म्हणजे इथली स्वच्छता खूप छान होती. आणि आता पण आम्ही टेरेसवरती आलोय ना, एवढी हवा आहे, असं वाटतं की इथेच झोपावं. हा, इथून निघायचंच नाही असं वाटते. खूप मस्त. इथे आजूबाजूला संपूर्ण असं डोंगर, जंगल, झाडी सर्व आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यामधलं हे ठिकाण आहे. आणि वरतून आपण हे लोकेशन पाहू शकतो. इथे स्विमिंग पूल आणि त्याच्या पुढे प्रशस्त अशी जागा. मस्त. आता आपण झोपणार, त्याच्यानंतर आपण सकाळी
भेटूया. तर सुप्रभात मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि इथे हा बाहेरचा आपण नजारा पाहू शकतो. 7 वाजले सकाळचे. खूप शांतता आहे. म्हणजे ॲक्च्युली मी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करत होतो, पण काल खूप दमल्यामुळे मला उठायला पण झालं नाही. आणि इकडे वारा बिरा एकदम मस्त होता. एकदम पक्ष्यांचे आवाज वगैरे आपण ऐकू शकतो. खूप मस्त वाटते. हे बघा, आणि ही जागा आमची ना परत वाट पाहते. खूप छान. काय कशी वाटली सकाळ? सकाळ छानच आहे, पण इथून आता निघावंच नाही वाटत. हां, तर हे बघा, आता इथे 9 वाजलेले आहेत आणि आता आम्ही इथे या ठिकाणी नाश्त्यासाठी बसलेलो आहोत. कांदे पोहे आहेत. कसा आहे नाश्ता? चांगला मटर वगैरे टाकून केलेत. हां. रोहन, मला सांग की या विल्यामध्ये तुला सर्वात जास्त कुठल्या गोष्टी आवडल्या? एक तर ही खाण्याची जागा आहे इथे, हां त्यानंतर स्विमिंग पूल असेल हां. आणि आपण राहिलेला रूम हां एवढा स्वच्छ मेंटेन, म्हणजे एकदम छान आहेत सर्व. हां. प्रश्नच नाही. आणि आज जायचं पण टेन्शन आलंय. काल आम्ही इथे 1 वाजता आलो होतो. काल 1ला आम्ही चेक इन केलं आणि आज 10ला आमचं चेकआउट टाईम होता. पण आम्ही थोडंसा, कारण रो आमची संध्याकाळी 6:30ची आहे, 6:30 का 6:45ची आहे. त्यामुळे आम्ही जेवण पण आणि इथला टायमिंग पण वाढवून घेतला आहे. कसं आहे ना, इथे किती कधी गेस्ट नसतील किंवा थोडं बुकिंग वगैरे नसेल तर फ्लेक्झिबल टाईम असतात चेकआउट आणि चेक इनचे. शिवाय इथे इव्हेंट्स पण होतात, म्हणजे बड्डे, लग्न, अजून काय काय असेल ते सगळे इव्हेंट्स पण इथे केले जातात. आता आम्ही नुकत्याच या ठिकाणी नाश्ता केला. तर नाश्ता केला तर म्हटलं आपण थोडंसं आंघोळ करायच्या आधी स्विमिंग पूलचा आनंद घेऊया. त्याच्यानंतर आपण कुठेतरी फिरायला जाणार आहोत. कारण की विलाच असा आहे ना की इथे म्हणजे किती पण आपण वेळ घालवला ना तरी आपल्याला तो अपुराच पडणार आहे. तर आता आपण या ठिकाणी स्विमिंग पूलच्या इथे आनंद घेऊया आणि नंतर आपण बाहेर पडूया. असं वाटलं बुडते आहे की काहीला. तर आता या विल्यामधलं सर्वात शेवटचं जेवण आमचं या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि याच जेवणासाठी आपण टाईम वाढवला होता. कारण काल मंगळवार होता, आज बुधवार होता. हां, आणि या ठिकाणी आता आपण पाहू शकतो. आता नॉनव्हेज आणि व्हेज, म्हणजे रोहन व्हेज आहे त्याच्यामुळे रोहनला या ठिकाणी बिर्याणी दिलेली आहे. आणि इथे तुम्हाला मी नॉनव्हेजमध्ये तुम्हाला सांगतो, इथे पहिला पापलेट आहे, इथे बांगडा आहे, इथे चिकन आहे, इथे सलाड आहे, इथे कोशिंबीर आहे, इथे पापड आहे, इथे चपात्या आहे आणि सोबत या ठिकाणी प्रॉन्स पण आहे, म्हणजे टायगर प्रॉन्स आहे, साईजला खूप मोठे आहेत. आणि तिकडे धनश्री आता सुरुवात करते. पहिलं रोहनने या ठिकाणी व्हेज चालू केलेलं आहे. कशी टेस्ट? छान आहे. हां, व्हेज इथे व्हेज सुरू केलेलं आहे आणि इथे नॉनव्हेजचं बघते. नॉनव्हेजचे ॲक्च्युली 4 प्रकार या ठिकाणी आहेत. चिकन पण सुंदर आहे. हां, आणि फिश बघ कशी आहे. हां, आणि आमचा नॉनव्हेजचा अजून एक माणूस या ठिकाणी आलेला आहे आणि आल्या बोलला, बाप रे. तर चला, या ठिकाणी जेवणासाठी या 4 प्रकारचे नॉनव्हेजचे आयटम आहेत. खूप मस्त. आणि नॉनव्हेज म्हटलं तर माझा जीव की प्राण. जेवायला या. तर अशा प्रकारे भूमी ऑक्सिजन विलाचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय ठरला आणि आमचा निर्णय अगदी योग्य असल्याचं जाणवले. प्रशस्त जागा, सुंदर सजावट केलेले अनेक कोपरे, आकर्षक इंटेरियर, विलामधली स्वच्छता, भरपूर नैसर्गिक प्रकाश, उत्तम व्हेंटिलेशनसाठी असलेल्या मोठ्या खिडक्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथील सकारात्मक वातावरण, या सगळ्यामुळे पुन्हा एकदा येथे यावंसे वाटेल हे मात्र नक्की. शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीतला हा विला तुमच्या पुढच्या सुट्टीसाठी एक परिपूर्ण निवड ठरेल. आणि हो, यासाठी सुसेगड एस्केप्सचे आम्ही मनापासून आभार मानतो. कारण त्यांच्या माध्यमातून आम्ही हे बुकिंग केले आणि 2 दिवस मनसोक्त विश्रांती घेतल्यानंतर नव्या उत्साहाने पुन्हा दैनंदिन धकाधकीच्या आयुष्याकडे निघालो. तर तुम्हीही मनाला शांतता, सुंदर आठवणींचा अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या या ठिकाणाला आपल्या मित्रमंडळींसोबत, कुटुंबासोबत नक्की भेट द्या. तर चला मित्रांनो, आता या भूमी ऑक्सिजन विलाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. दुःखाचा क्षण नक्कीच म्हणता येईल. कारण कसं आहे की खूप एन्जॉय केलं या ठिकाणी. 2 दिवस आम्ही काल दुपारी 1 वाजता आलो होतो आणि आता या ठिकाणी साधारण आम्ही 3च्या दरम्यान इथून निघतो. म्हणजे 10चं चेकआउट होतं, पण आम्ही या ठिकाणी जास्तच मोहात पडलो आणि आम्ही टाईम वगैरे या ठिकाणी वाढवून घेतला. आता इकडल्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे रूम अप्रतिम आहे. म्हणजे प्रशस्त अशा रूम आहेत आणि टोटल 4 रूम आहेत या विल्यामध्ये. तर तुम्ही सोमवार ते गुरुवारमध्ये सिंगल रूम पण करू शकतात. शुक्रवार, शनिवार, रविवारमध्ये मोठा ग्रुप लागतो, म्हणजे मित्रमैत्रिणी म्हणा किंवा कुटुंब वगैरे तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. स्वच्छता अप्रतिम,
म्हणजे अगदी त्या विलाच्या गेटपासून ते टेरेसपर्यंत सगळी स्वच्छता होती. आणि main असतं. हां, ते सर्वात महत्त्वाचं असतं, म्हणजे वॉशरूम वगैरे जे आपल्या प्रायमरी गोष्टी असतात. आणि इकडली जी सर्व्हिस होती ती पण छान होती, म्हणजे त्या मावशी वगैरे होत्या, ते वगैरे जेवण वगैरे अप्रतिम होतं. जेवण महत्त्वाचं घरगुती पद्धतीचं होतं. व्हेज पण सुंदर होतं आणि नॉनव्हेज तर अप्रतिम होतं. तर या ठिकाणी जेवणाची पण सुविधा मस्त होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विलाच्या समोर जो स्विमिंग पूल आहे ना, तो भाई कमाल आहे. आणि ओपन स्पेस असल्यामुळे, झाडं भरपूर असल्यामुळे या ठिकाणी वारा वगैरे भरपूर होता. जवळ टुरिस्टची प्लेससुद्धा भरपूर होते, ज्या ठिकाणी आपण एन्जॉय करायला जाऊ शकतो. तर तुम्ही या ठिकाणी झिराडमध्ये असलेल्या या भूमी ऑक्सिजन विलाच्या इकडे नक्की व्हिजिट करू शकतात. बुकिंगसाठी नंबर वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे जे आपण सुसेगड एस्केपच्या थ्रू या ठिकाणी आलो होतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे बुकिंगसाठी दिलेला आहे. नांदाई पाडाच्या इथून तुम्ही या सिग्नलने तुम्ही आतमध्ये येऊन तुम्हाला एक 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग नाही सॉरी बाईकच्या डिस्टन्सवरती तुम्हाला हा लोकेशन तुम्हाला भेटू शकतो. तर हा व्लॉग मी आता इथेच थांबवते. या व्लॉगच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओ म्हणतो. तोपर्यंत बाय बाय.